सो लेट स्टार्ट. गोष्ट करू आता इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड टेस्टची. पाहू आला त्याच्यात काय आता. गुवाहाटीची पिच थोडी एक्स्ट्रा बाउन्सी आहे असं न्यूज येत आहे, पण काही खरं आतापर्यंत सांगून नाही. आणि गोष्ट आणखीन अशी आहे की गौतम गंभीरचं ऐकण्यात नाही येतं वाटते पिचसाठी, पण असं काय माहीत खरं आहे खोटं. फक्त मी न्यूज ऐकलेले. न्यूज कोणत्या खऱ्या असतात कोणत्या खोट्या असतात काही माहीत नाही. जर इथंही रँक टर्नर किंवा तशीच पिच बनली जशी पहिल्या टेस्टमध्ये होती, मग खतम आहे विषय. मग सोडून द्या तुम्ही. मग टेंबल नाही हरू शकत आपण. आणि गोष्ट अशी आहे की गिल रोल आउट झालेला आहे सेकंड टेस्टमधून. आणि काय सांगावं, तो आपली इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका जे ODI होणार आहे त्याच्यातून रूल्ड आउट असू शकते काय माहीत. कॅप्टन्सी ODIची पंत किंवा KL राहुल दोघांपैकी एक जण कर, बाकी कोण नाही. रोहित शर्मा वगैरेवर अशी सगळे ते गोष्टी चालू आहे की बा रोहित शर्मा डबल कॅप्टन्सी कर, नाही करत. एकदा सोडली विषय खतम. सोडली काढला तेच ती. कारण की म्हणजे काढायचं तर काही कारण नव्हतं, सोडासारखा काही विषय नव्हता. तर ते जबरदस्ती सकला गेली कॅप्टन्सी, मग त्याला डबल नाही करत. तो KL राहुल किंवा रिषभ पंत या दोघांपैकी एक करणार आहे. जर रिषभ पंत करत असेल तर मग KL राहुल तर टीममध्ये खेळणारच आहे. मग सरळ नाही. ओपनिंग स्पॉटमध्ये वांदा श्रेयस अय्यरच्या जागेवर कोण येणार नाही. स्क्वॉड आहे म्हणा, म्हणजे तसं नाही, पण जर असं म्हणू शकते, जर समजा वरचेच पाहिलं न बोलता कशावर काही एवढं हेडॅक न घेता सरळ गिलच्या जागेवर येऊन जाणार जयस्वाल आणि रिषभ पंत याच्या काय नाव आहे तो श्रेयस अय्यरच्या. तर असे समजा लाईक टू लाईक रिप्लेसमेंट केली तर पण असं आपली तर काही होण्याचं नाही आहे. कारण आपल्याला इथं कॅप्टन डिसाईड नाही झाला. प्लेयर तर दूरचीच गोष्ट. आणि काय माहीत आता ते जे रायझिंग स्टार नाही इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया याची नाही साऊथ आफ्रिका याची जे मॅच झाली सध्याची कंडिशनमध्ये, ज्याच्यात आपण हारलो, सिरीज जितलो पण मॅच हारलो आपण 2-1 असा काही विषय झाला तो. 2-1. तर त्याच्यातून ऋतुराज गायकवाड तो सगळ्यात चांगला खेळला. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यातून कोणता प्लेअर येऊ शकते काय ते पाहावं लागेल. बरोबर आहे. आणि आपला कोच गौतम गंभीर त्यांचं तर म्हणणं काही वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बॅट्समॅनला खेळता नाही आलं तर आम्ही काय करू शकतो. हा प्रश्न तर आम्ही विचाराल ना, तुम्ही कसे काय विचारू राहिले. तर अशी क्रिकेटच्या गोष्टी आहे. सध्या तर काही एवढं काही हेडॅक नाही आहे. रिलॅक्स चाललं आहे. आणि एक जरा आज एक टीम फ्रँचायझी म्हणजे IPLची गोष्ट करू आपण थोडीशी. IPLची गोष्ट अशी करायची आहे म्हणजे जी की जर गुजरात टायटनमध्ये हे पहा 4 नंबर स्लॉट टेस्टसाठी फिक्स आहे आता मला वाटते वॉशिंग्टन सुंदरसाठी. तो नाही सुटत. वॉशिंग्टन सुंदर 4 नंबर खेळणार आहे मिडल ऑर्डरमध्ये. जर 5 नंबर डेव्हिड मिलर आला जर वापस तर येऊ शकते आला समजा, पण काही सांगून नाही यार का होणार आहे. प्लेयर 2-3 खतरनाक आहे ते मार्केटमध्ये येणार आहे. तो जॅक फ्रॅगर मेजर, तो गडी दिल्लीचा ओपनर, तो कोणत्या टीममध्ये जाणार. तो हैदराबाद नाही, ओपनरची गरज नाही आहे त्याला. जर जस्ट इमॅजिन, मी कालही हे म्हटलं होतं पण आजही हेच म्हटलं, पण जस्ट इमॅजिन डेव्हिड मिलर आणि आंद्रे रसल हे दोघं SRH मध्ये गेले तर खतरनाक काम नाही होऊन जाईल जास्त मरासारख्या गोष्टी. आणि एक सनरायझर्स हैदराबाद CSKला पाहिजे. CSK मला वाटते तो लिव्हिंगस्टन नाही काय त्याच्यावर कोणी जावं यार CSK मध्ये, म्हणजे CSK धावतो त्याच्या मागं कारण असं आहे तो मारते ना, तो पाहत नाही मग कोणाला मारू राहिला होता. तो सगळ्यांना मारते ज्यावेळेस तो मारते ज्यावेळेस मारतो तो त्यावेळेसची गोष्ट करते.
समजा ज्यावेळेस त्याचा फॉर्म आला तो पाहत नाही, तो स्पिनरही नाही पाहत, तो फास्ट बॉलरही नाही पाहत, काहीच नाही पाहत. तो फक्त मारते, त्याला घंटा फरक नाही पडत पिचचं वगैरे 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 काहीच नाही पडत. चेपॉकचं आता समजा तेच आहे तुमचं CSK वाल्यांचं, तर त्यांचं ते ग्राउंडही तसंच आहे. तर मग पाहू काय होते तो. यार मिनी ऑप्शनच्या गोष्टी मग आता काही होऊ शकते, ते इम्प्रॅक्टिकल गोष्ट आहे, ते आपण डिसाईड नाही करू शकत काय होणार आहे. तिथं एक तो माणूस बसेल आहे, कोण, दिल्लीचा जो ओनर आहे तो भाई, टोला आहे भाई तो. और बाप रे बाप, तो माणूस म्हणजे त्याची जो ते स्माईल आहे ते डेव्हिल स्माईल आहे भाऊ, त्याच्यात नांदीने लागायचं नाही माणसाच्या. त्या माणसानं हर्षदीप सेम रिटेन केला, म्हणजे 18 करोडमध्ये तो रिटेन झाला असता, पण 18 करोडमध्येच घेतलं त्याला. ठीक आहे. श्रेयस अय्यर भाई एवढी खतरनाक बीड कोल चढून दिली, पान तुम्ही आठवण करा ना. ऋषभ पंत और बाप रे बाप भाई, हा माणूस काय कटगिट मागते का कटगिट हसते, याचा काही सांगून नाही. पण तो माणूस सांगू राहिला, तो बीड एवढी डेंजर हाय पोहोचते की त्याची लिमिट नाही, तो थांबत नाही. तो बीड म्हणजे तो डायरेक्ट चढत राहते. जशी प्राईस झाली सोडून देते, मी घेतच नाही म्हणते. आणि काय मला म्हणता याच्यावर डेंजर आहे भाई तो दिल्लीचा ओनर. और बेकार म्हणजे इन रियालिटी पाहिलं तर त्यांची टीम चांगली आहे यावेळेची, पण खरं तर असं तराजूच्या तोलमध्ये जर घेतलं तो ओनर जास्त भारी दिसते टीमपेक्षा, अशी गोष्ट आहे. पाहू आता नेक्स्ट मॅच काय होणार आहे. आपल्या इंडियाचं कमबॅक व्हायला पाहिजे भाई. हे सिरीज ड्रॉच करू राहिलो आपण, जितून राहिलो. वेस्ट इंडिजची सिरीज जितून काही अर्थ नाही आहे इन रियालिटी. जरा मोठ्या टीमपासून आपण जर नसन जितत, त्याच्यात आपण ड्रॉसाठी पाहत असेल तर मग त्याला पाकिस्तानची मेंटॅलिटी म्हणतात. लक्षात. आणि गोष्ट अशी की पोवाला काय होते, तो कोण आहे ते गिल्ली रिप्लेस करायला. सगळा हवा, सगळी जागा, सगळी न्यूज, सगळी मीडिया आणि आकाश चोपडा तर ऋतुराज गायकवाडचे मागं लागले सगळं, की बाद ऋतुराज गायकवाड लिखाय लज नाही. सरफराज खान, ऋतुराज गायकवाड करून नायर, अजून कोण आहे, रेड्डी स्क्वॉडमध्येच आहे, सेकंड स्क्वॉडमध्ये रेड्डी आहे. तर पाहू मग आता काय होते, तो काही सांगू शकत नाही आपण काय होणार आहे ना, काही होऊ शकते. चेन्नईवाल्याची काही गोष्ट करायची आहे का, नाही ते खुश राहा तुम्ही. पथिराना गेला तुमचं, प्लेइंग 11चं काय होणार आहे त्याचं आपण काही नाही बोलू शकत. आणि दुसरी गोष्ट अशी की एक चांगली गोष्ट आहे, सांगासारखी गोष्ट आहे, तर ऐकून घे सगळंजण. गोष्ट अशी आहे की जे 3 ODIची मॅच चालते, इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आहे, तर त्याच्या सगळं क्लासिक परफॉर्मन्स बॉलरमधून हर्षित राहण्याची हवे. ट्रस्ट मी, सगळ्यात जास्त विकेट घेतले त्यानं, 7 विकेट 25 ओव्हरमध्ये, 4ची इकॉनॉमी, 4.6ची साऊथ आफ्रिका. पण यार इन रियालिटी खरं सांगतो, इमानदारी सांगतो, शमील घ्या. तिथं पांडेही नाही आहे आणि तिथं बुमराही नाही आहे ODIमध्ये. तिथं शमील घ्या, एक एक्सपिरियन्स बॉलर पाहिजे. सिराज आहे ठीक आहे, सिराजसोबत जर शमी असला, हे दोघं आग लावून टाकतील. हे दोघं पाहतील नाही समोर कोण आहे. तर मागच्या वेळेस साऊथ आफ्रिकाला ODIमध्ये जडेजानं दाबलं होतं आपल्या इंडियात, आठवत असेल ती मॅच तर 2023ची पहिलीची मॅच आहे. पण सांगू राहिलं, जडेजानं दाबलं होतं त्यांनी. पण शमी स्क्वॉडमध्ये पाहिजे भाई, काही करा शमीला स्क्वॉडमध्ये आणा, बस एवढी कृपा करून घ्या. आता शमी नाही गेला पाहिजे स्क्वॉडच्या बाहेर. आणि शमी स्क्वॉडमध्ये आला तर भाऊ बसून ना काढायचा, प्लेइंग 11मध्ये खेळायचा. पण मी सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्क्वॉडमध्ये यायची. आणि दुसरी गोष्ट, श्रेयस अय्यरला रिप्लेस कोण करणार आहे. ईशान किशन, ऋतुराज गायकवाड की सरळ ऋषभ पंत, 2 विकेट कीपर एक सोबत.
वेळा झालेला आहे, असं काही विषय नाही की बाद झालेला नाही आहे. पण काय मग उडी आहे तर पाहून घेऊ. कारण विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला, गोष्ट सांगतो. आपण ऑस्ट्रेलियात काहून हरलो माहिती आहे का? ते ऑस्ट्रेलिया सिरीज आपण 2-1 जिंकलो असतो. म्हणजे 2 आपली साईड, 1 त्यांची साईड. हे पहिली मॅच नाही म्हणून राहिलो मी. पहिली मॅच तर झाली तीच 72. पहिल्या मॅचचं नाही म्हणून राहिलो मी, कारण की त्याच्यात आपली चुकी नव्हती. आपण हरलो म्हणजे आपण हरलो ते मॅच, त्याच्यात आपली चुकी नव्हती. पण हा ते कारण की आपण मान्य करू शकतो ही गोष्ट, किंवा ते कंडिशन आपल्या हातात नव्हती. ओव्हर्स अचानक कमी झाले ते. ठीक आहे. दुसरी मॅच आपण जिंकलो असतो, पण आपण जिंकलो नाही. आपण बॉलर्स बरोबर नाही डोल. ते शेवटी विकेटा जराशा 2-3, नाही तर ते विकेटही नव्हत्या आपल्यापाशी दुसऱ्या मॅचमध्ये. तिसरी मॅच तर आपण जिंकलो, 1 साइडेड जिंकलो, पण आपण दुसरी मॅचही जिंकलो असतो. आपण ते मॅच हरलो कॅप्टन्सीच्या इमानदारीनं. गिलनं 35 रन काढले वाटते, 35-45 रन. काय म्हणणं आहे तेच. मी मागाने लागलो कोणाच्या, पण कॅप्टन्सी खरंच नाही जमली. उडी आहे बाई, फॉर्मॅट वेगळा आहे तो. ना धड T20 आहे ते, ना धड ते टेस्ट आहे. ना 20 ओव्हरमध्ये खतम होते, ना 80 ओव्हरमध्ये खतम होते. हा विषय 40चा आहे, 50चा आहे. याच्यातलं हे आलं लेंदी फॉर्मॅट आहे हा. म्हणजे विषय याचा भारी आहे थोडासा, समजायला किचकट आहे. म्हणून तर यार एवढ्या सेंचुऱ्या काही कमी लोकांच्याच बनल्या ODIमध्ये. आता सगळ्यांच्याच नसतं बनलं. सगळं विराट कोहली नसते बनली. विराट कोहली काहून एकच आहे, विषय असा आहे. तर ODI मजा येणार आहे. आणि सगळ्यात जास्त मजा खतरनाक तर यांच्यात येणार आहे, साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया. साऊथ आफ्रिका फुल टेन्शन फ्री होऊन खेळण जितायच्यासाठी, सिरीज व्हाईट वॉश करायसाठी. आणि इंडिया ते सिरीज वाचवायला खेळून. या गोष्टी नव्हत्या यार आपल्या. या ओके सिरीज वाचवायच्या, ड्रॉ करायच्या, या गोष्टी आपल्या नव्हत्या. या गोष्टी आपण कशा काय शिकलो आपल्याला समजून राहिलो. खरं बोललं तर मग ते आपल्या टीमची बदनामी करणं असं होतं. पण खरं आहे ते खरं आहे. आता माहीत आहे का, जेव्हा कॅप्टन्सी भेटली होती 2013-14मध्ये विराट कोहलीला, भाई 7व्या नंबरची टीम, रँक 7ची टीम त्यानं रँक 1वर नेली. 31-32 मॅचमधून आपण फक्त 2 मॅच हारलो नाही रे बा, 2 मॅच हारलो फक्त आपण 31-32 मॅचमधून घरी. 2 मॅच, 2 सिरीज नाही, 2 मॅच. काय दबदबा असन त्याचा, काय वर्चस्व, काय खतरनाक खेळले असन ते. 6 बॉलर, 6 बॅट्समन, 5 बॉलर, 3 आणि 1 5. हां 5 बॉलर, प्रॉपर 5 बॉलर खेळवते तो. प्रॉपर 5 बॉलर. मजा का 5 बॉलर खेळणं मजा भाई. तो आराम करूच देत नाही. हे दाबून, हे दाबून, काय म्हणा आता माणसाने. प्रॉपर 6 बॅट्समन. तुम्हाला जेवढे काढायचे तेवढे तुमच्या अंगात तमशीन काढा, नाही तर भोकात जा. आणि प्रॉपर 5 बॉलर. 5 बॉलर औषध असे नाही भाई. ईशांत शर्मा, बुमराह, शमी, भुवी. अबे 4 बॉलरचे नाव ऐकलं तर मरून जाते माणूस. किती मोठे मोठे नाव आहे. ईशांत शर्मा, तो ज्या वेळेस स्लेजिंग करायला येते त्यावेळेस जाऊ द्या, सोडून द्या. पाहायला तुम्ही व्हिडिओ स्लेजिंगचे, एवढे बेकार. तो पाहत नाही भाई समोर कोण आहे. ईशांत शर्मा आलं मारते एवढे बापरे बाप, जे बाउन्सर ते बाउन्सर. भुवी शांतीत क्रांती आहे. बुमराह भाई साहब, ओ भाई वो शमी, ओरे रे 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 रे. एकच जण राहिला यार त्याच्यातला. असं काही नाही की बाकीच्याची परफॉर्मन्स नव्हती, साईडलाईन करून घेतलं. शमी स्वतः असं झालं नाही पाहिजे. शमी हा जनरेशनल टॅलेंट म्हणून एक येते. शमी एवढा खतरनाक आहे की बुमराह त्याची भयंकर रिस्पेक्ट करते. बुमराह सगळ्यांची रिस्पेक्ट करते, त्याचा विषय नाही आहे. बुमराह स्वतःला म्हणजे शमीला आपल्याहून चांगला बॉलर समजते. लेजेंडरी तोच म्हणत राहते बुमराह शमीला. तो व्हिडिओ काही पाहिले असेल, अरे लेजेंडरी. अरे यार शमी भाई, फक्त इंजिन गरम झाला पाहिजे. ते फक्त आग एकदा आली पाहिजे, मजाक नाही, हात जाळून टाकते शमी.
पाहायला मजा येते ना ते. आता एकानामध्ये गेला भाऊ शमी, एकानामध्ये रे बाप रे बाप. तिथं सोबत कोण कोण आहे, फक्त त्यांचे बॉलर नाही काय, लखनौ सुपर जायंटचे बॉलर ते जरासे जमले पाहिजे, म्हणजे जमले म्हणजे फिट राहिले पाहिजे, मग मजा येईल. मग क्या तो शमी, अजून कोण आहे यार त्यांच्यापाशी बॉलर, दिग्वेश राठी, यो माय वो. आता विषय माहित आहे काय, दिल्ली वर्सेस लखनौ पाहायची एक आणखीन वजह आहे. नितेश राणा गेला भाऊ तिकडे दिल्लीमध्ये. ओ यार दिल्लीचा कोवरला डेंजर बनला यार. त्यांना जर चुकून एखादा फिनिशर उचलला, आंद्रे रसल किंवा मिलर सारखा, सोडून द्या. त्यांचा स्क्वॉड ऑलरेडी पक्का होता, ते पाहतील पण ओपनर दिल्लीवाले झालं. आणि एक हाय के आर वाल्याने तर विकेट किपरही पाहिजे, ओपनरही पाहिजे. विकेट किपर ओपनर भाई, हे पाय तुम्हाला गोष्ट सांगू काय, के आर वाले एक खरं सांगतो, तो दिल्लीचा ओपनर होता का तो जॅक फ्रेझर मेगा, मला त्याचं नाव नाही माहीत, मी फक्त असं म्हणतोस तुम्ही त्याला. आपलं टोप नाव ठेवतोस, टोप नाव म्हणजे निकनेम. तर तुम्ही त्याला उचला एक, आणि तुम्ही उचला त्या बेअरस्टोले. बेअरस्टो मजाक नाही आहे भाई. तुम्ही ना पाहिलं तो त्यानं फक्त एकाला मारलं होतं, म्हणजे पहिल्या मॅचमध्ये त्यानं मारलं होतं प्रसिद्ध कृष्णन, तो पर्पल कॅप होल्डर होता, धपसूतलं. तर तुम्ही सरळ सरळ 2 ओपनर उचलून घ्या भाई, तुम्हाला विकेट किपर भेटून जाते, ओपनर भेटून जाते, आणि तबाईचे ओपनर आहे ते दोघं जण. आणि मला नाही वाटत या बेअरस्टोच्या मागं एवढे, म्हणजे जातील बेअरस्टोच्या मागं लोक, मागच्या वेळेचा फॉर्म चांगला त्याचा, पण एवढे नाही जातील असं मला वाटते. ओपनर कसा पाहिजे तसंच पाहिजे, चलो ते चांद तक वरना शाम तक, म्हणजे बाप पहिल्या बॉलात दुसऱ्या बॉलात आउट होऊन जाय, नाही तर बरबाद करून टाक. आणि दोघंही ओपनर तसेच सेम. जर हे चालले तर पॉवर प्लेमध्ये बरबाद करून टाकतील, आणि जर नाही चालले मग 10वर 2 तर आहेच. आणि एक आणखी ओपनिंग पेअर आहे भाई खतरनाक, ते वाटून नाही राहिली आपल्याला, पण एक आहे, एक बनली ती ओपनिंग पार्टनरशिप पेअर, जयस्वाल वैभव सूर्यवंशी. एज गीचचं जाऊ द्या, काही नका भाऊ, एज गीचचं 15 वर्षाचा तो आता. आणि दुसरी गोष्ट अशी की हे दोघांची ओपनिंग पार्टनरशिप खतरनाक बनन. गुजरातची तर पास नाही लागत, ते तर बोलणं सोडून द्या. चौथा एक ॲड झाला, पण त्याच्यात वॉशिंग्टन सुंदरला भरोसेमंद खिलाडी, तो खंडापात नाही कोणता बॉलर आहे, पथिराना CSK. हां, तर CSKचे ओपनर कोण होते यार, हे बघ सॅमसंग ओपनिंग करण, आयुष महात्रे सोबत काही सांगून नाही, पण सॅमसंग ओपनिंग करायला पाहिजे सॅमसंगनं, असं मला वाटते. द्यायलाही पाहिजे ओपनिंग. आता काय करता, मिडल ऑर्डरमध्ये सॅमसंग नाही बस, 100% गॅरंटी आहे, त्याला ओपनिंग देऊन द्या, विषय खतम करून टाका. KKR वाल्यांना ओपनिंग पाहिजे, राजस्थानची ओपनिंग सॉर्टेड आहे, मिचल मार्क रम लखनौची सॉर्टेड आहे, त्यांनाही ओपनर पाहिजे. जो हा आहे तो मार्क रम, तो ओपनर नाही आहे, ओपनर आता बनला तो ओपनर नाही, तो मिडल ऑर्डरमध्ये खेळत असते, नंबर 3 किंवा नंबर 4 मध्ये खेळत असते तो. अजून कोणती टीम आहे, दिल्ली तर ओपनर त्यांना सगळे ट्राय केले, KL राहुल, पोरेल, फॅफ, करुण नायर. अजून आणखीन कोणती टीम आहे, हे बा मुंबईवर बोललो, दिल्लीवर, मुंबईवर नाही बोललो, मुंबई नंतर बोललो. मुंबईचं ओपनिंग पेअर रोहित शर्मा त्याच्या विंटेज फॉर्ममध्ये वापस आला. आता तुम्हाला जे वाटत असेल ते पाहून घ्या. यावेळेस इम्पॅक्ट प्लेअर नका बनवू रोहित शर्माला, ना ते इम्पॅक्ट प्लेअर बनवतील, कारण मागच्या वेळेस भाऊ त्याची सर्जरी होती, इंजर्ड ते भाऊ, म्हणून ते इम्पॅक्ट प्लेअर राहत होते, असा विषय होता. यावेळेस रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर नाही राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की यावेळेस दम है तो रोक के दिखाओ. कसं आहे, मी भिडू तर राहिलो, अंदर चुकून मुंबई हारली की बेटा एवढे शिव्या बसणार मला मग कमेंटमध्ये की त्याची लिमिट नाही. पण
तेच असते ना की बा टीमची कट्टारता तिथं असणार आता एखाद्याची नाही एखाद 10 टीमपैकी एक टीम जिंकणार आहे, बाकी 9 टीमवाले तर शियाच खातील बाकीचे. तर मग काऊन नाही, बिलकुल. बेटा आली रे आली, भगमत जाइयो, थांबा बेटा तुम्ही, सबसे बदला लेंगे. बदला बेटा, विसरलो एकही नाही मॅच मी, मला सगळं आठवणं. कुठं जातीन थांबा ना तुम्ही, मजा पाहा. तो मागच्या वेळेस विलजॅक्स फॉर्मवर नव्हता, यावेळेस ल जण आहे. तुम्ही कोणाला सांग, मी सांगतो तुम्हाला. थांबा, मी प्लेइंग 11 बनवली, पाहून घ्या. प्लेइंग 11 नाही बुक दाखवू राहिलो, हे प्लेइंग 11 मुंबईची. चलो हां, हे पाय मुंबईमध्ये प्लेइंग 11 पाहून घ्या. ओपनर रोहित, रायन रिकल्टन, सूर्या, तिलक, हार्दिक, रदरफर्ड, नमन धीर. 8व्या नंबरवर सँटनर किंवा मयंक मार्कंडे, दीपक चहर, बुमराह, बोल्ट. इम्पॅक्ट प्लेअर आम्ही पाहू कोण आहेत आता. इम्पॅक्ट प्लेअर अश्विनी कुमार बनन का कोण आहे. पण बेटा आली रे आली, है भगमत जाइए इस बार. पंजाब, आरसीबी सोडन नाही बेटा, कुत्ते की मौत मारेंगे, समज लो. एक वेळा हरवलं तर असं बाहेर नाही यायचं एवढं. आतापर्यंत लय वेळा हरवलेलं आहे, ते नाही विसरायची माणसानं ग. सांगू तर राहिलो ही गोष्ट की जितन तर माहीत नाही, पण पाहू डायरी कॉन्फिडन्स ना. जितन तर मुंबई, तेवढं लक्षात ठेवजा. आणि IPL नाही आहे ना सध्या, आपण सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण गोष्ट सांगू राहिलो जसं ॲज अ फॅन बॉय म्हणून. मुंबई बरबाद करून टाका तुमच्या सगळ्यांनी, कारण की शार्दुल या, रदरफोर्ड या नाही. आणि एक प्लेअर येणार आहे आणखीन, एक प्लेअर मला वाटते आकाश मधवाल. मुंबई येणार, कारण मुंबईचा प्रोडक्ट आहे आणि मुंबई सगळे त्यांचे जुने खिलाडी जमा करू राहील. आकाश मधवाल वाटते मला येणार. आता मी एक्झॅक्टली टीम मॅनेजमेंटमध्ये नाही आहे तर मी सांगू नाही शकत, पण मला वाटते असे की आकाश मधवाल पण येणार. रायन रिकल्टनने पुग्यात नका घ्यायचं, तुम्हाला गोष्ट सांगू राहिलो एक रायन रिकल्टनची. एक सेकंड थांबा, मी आठवण करून कायले, मी तर पूर्ण ऑन रेकॉर्ड सांगतो ना यार. थांब एक मिनट, मला फक्त एक गूगल करून सांगतो. तर मैं रिकल्टन की बात बोल रहा था बेटा. रिकल्टन ना भाऊ, तुम्हाला गोष्ट सांगतो, सुनील नारायणने तरी 4 छक्के मारेल आहे. आणि हे 4 छक्के तुम्हाला गोष्ट सांगतो, विषय काय तो MS धोनीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहून घ्या. सुनील नारायण वर्सेस MS धोनी. एक छक्का मारला असेल ना, एक तर काय राहिलं, एकही छक्का नाही आहे. विराट कोहली, रोहित शर्मा मिळून 4 छक्के आहे. रिकल्टनना एकट्याने 4 मारले, रजत पाटीदार एकट्याने 3-4 मारले. प्लेअर आहे भाई, पाहू मजा पाहू आता यावेळेस तुमची काय होतं. भेटू MI वाले भाऊ, ते सौद्या ना IPL जाऊ द्या, नंतर पाहू आपण ते मॅचची गोष्ट करू. मी आणखीन काही मॅचचं खोलून घालून आणतो, प्लेइंग 11 जमून आणतो काहीतरी. आणखीन पिच कशी राहणार ते एक्झॅक्ट सांगायचा प्रयत्न करतो. सो चलो, बाय बाय.